नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन ब्लॉग। नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि मी श्रुती। तुम्हा सर्वांचं आमच्या आयुष्यामध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर मंडळी, आता मला वाटतं भरपूर दिवसानंतर, जवळपास 1-1.5 वर्षानंतर मी हा ब्लॉग शूट करायला सुरुवात करतेय। आणि कारणही तसंच आहे, पावसाळा सुरू आहे, सगळीकडे भरपूर पाऊस झालेला आहे आणि आमच्या वाईच्या कृष्णा नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे वाईतले जे ठराविक घाट आहेत, जिथे मी याच्या आधी जाऊन रील्स वगैरे शूट केलेले आहेत, तिथे जाऊन आता बघणार आहोत आम्ही की पाणी किती वाढलंय वगैरे। सो हे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला मग। तर हा आहे संपूर्णपणे गणपती घाट आणि हे आहे प्रसिद्ध ढोला गणपतीचं मंदिर। तर मम्मी पप्पा बघू शकता इकडे मस्त त्यांचं फिरतायत। आणि एक मिनी ब्लॉग जो मी शूट केलेला होता ना, तर तो शूट करताना मी तिथे होते। ते कॉर्नर दिसतो, हा मंदिराचा हा जो कॉर्नर दिसतो ना, इथं उभी होते। आणि आता पाणी बघा अजून वाढले, इथपर्यंत आलेलं आहे आणि मंदिराला संपूर्णपणे वेढा पडलेला आहे पाण्याचा। आणि हे आहे कृष्णामाईचं मंदिर। वाईमध्ये दरवर्षी कृष्णामाईचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। आणि इथून पुढे गेलो ना आपण तर इकडे बघू शकता पाण्याची पातळी भरपूर वाढली आहे। आणि ही सगळी गणपती घाटाच्या कडेची दुकानं आहेत। जर पाणी अजून वाढलं तर या दुकानांमध्ये सुद्धा पाणी जातं आणि त्यावेळी मात्र हे सगळे जे दुकानदार आहेत ते आपापलं सामान चांगल्या व्यवस्थित ठिकाणी शिफ्ट करतात आणि मग दुकान लॉक करून सुट्टीच घेतात। इथं जे झुळझुळ पाणी येतंय, तर इथे यांना फोटो काढायचा आहे, त्यामुळे मी त्यांचा फोटो काढून घेते। तर बघू शकता हा पूर बघण्यासाठी किती लोक आलेली आहेत, भरपूर लोकांनी गर्दी केलेली आहे। तर आता आपण ना शक्य होईल तेवढं व्यवस्थित गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करूयात। तर इथे पाणी किती खोल आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, पण तरीसुद्धा आतमध्ये सोडणार नाही आहेत, कारण गाभाऱ्यामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे, बघू शकता। ओके, तर मी थोडंसं खाली आली आहे आणि ते बघू शकता बाप्पा दिसतोय आपल्याला। वाव। तर माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घडवण्यासाठी। आणि जास्त पाणी नाहीये, तर अशा प्रकारे आम्ही छान दर्शन घेतलेलं आहे। तिथे गेटपर्यंत जाऊ देत आहेत आणि कोणी काही बोलत नाहीये, त्यामुळे बघू शकता सगळे आता गेटपर्यंत जाऊन बाप्पाचं दर्शन घेत आहेत। फक्त आतमध्ये सोडणार नाहीत ते, कारण आतमध्ये पूर्ण मंदिरामध्ये पाणी आहे। तर छान दर्शन झालं। आता तुम्हाला किती दिसलंय ते व्हिडिओमध्येच कळेल। खरं तर आज पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही येऊ शकलो बाहेर। ऑलमोस्ट नाहीच आहे पाऊस आज, त्यामुळे बाहेर येणं आणि हे सगळं दृश्य बघणं जमलं। तर आता गणपती घाट तर आपण बऱ्यापैकी कव्हर केला आहे। आता बघूयात पुढच्या घाटावर, गंगापुरीचा एक घाट आहे, तिथे आपण जाऊन बघूयात की कशा पद्धतीचा व्ह्यू आहे। ठीक आहे, चला। तर आता जी पुढे तुम्हाला दिसते ती आहे मेणवलीची वेस आणि आपण अलीकडे जायचंय आपल्याला। कुठे थांबले हे, वळवा वळवा आता। छान, हे आत्ता पेंट केलंय ना ग? आपण तो मिनी ब्लॉग शूट करायला आलो होतो तेव्हा नव्हतं हे पेंट केलेलं। मस्त, जाऊयात आपण इथून आतमध्ये। इथं बघा काहीच गर्दी नाही। हा, तर हा तो पार, इथे पण आम्ही बसून व्हिडिओज केले होते। येस, पातळी वाढलेली आहे। मी इकडून उलटा व्ह्यू तुम्हाला दाखवते। हा, तर ही आहे ती कमान इकडून। हा, इथं 1-2 शॉट मी दिले होते। तर ही कमान आहे ती, आणि पलीकडच्या साईडला आता रंगवलंय। हे पेंट मला वाटतं तेव्हाच केलं होतं। तर बघू शकता हा घाट किती शांत आणि किती स्वच्छ आहे। इथं कोणी येत नाही। ऑब्व्हियसली गणपती घाटावर सगळेजण जाणार, कारण गणपतीचं दर्शन वगैरे घेण्यासाठी। पण हा पण घाट खूप छान आहे बघायला।
गंगापुरी घाट. येस. आवाज जयप्रदाचा. सरगम सरगम कुठला सरगम पिक्चर? सरगम ह्या पारावर. या पारावर झाले. तसे तरी ते भरपूर शूटिंग झालेले आहेत, पण या दोघांच्या लक्षात जी मूवी आहे त्याचं शूटिंग इथं झालंय. तुम्ही बघू शकता तो मूवी. कुठल्या सीनमध्ये काय माहित नाही मला, पण इथं शूटिंग झालेलं आहे थोडंफार. इथलं पाणी एकदम शांत आणि एकदम संत आहे. तर आता इथं पण पायऱ्याच आहेत, म्हणजे घाट आहे पूर्ण. निम्म्यापर्यंत तर मला वाटतं घाट असेलच है ना. पण इथून आम्ही आत काही जाणार नाही, कारण या घाटाची आम्हाला बऱ्यापैकी फारशी माहिती नाही आहे. आणि आम्ही जी पहिली रील केली होती ना, पहिला मिनी ब्लॉग होता ज्यामध्ये आम्ही आमचं इंट्रोडक्शन सांगितलं होतं. तर ते इंट्रोडक्शन आम्ही पाण्यात गेल्यात त्या सगळ्या पायऱ्या. इथं ज्या पायऱ्या आहेत तिथं आम्ही उभं राहून बसून शूटिंग घेतलं होतं त्याचं. सो पहिला मिनी ब्लॉग ज्यामध्ये आम्ही आमचं इंट्रोडक्शन सांगितलं, तो तुम्ही नक्की बघू शकता. त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि आम्ही वाईकर कृष्णा माईला देवी मानतो. तर आता पाऊस भरपूर झाला आहे ना सगळीकडे, तर या पाण्याचा वाईकरांना सातारमध्ये जास्त त्रास होत नसला तरी पुढे जाऊन सांगली, कराड, कोल्हापूर या लोकांना खूप भोगावं लागतं या पुरामुळे. त्यामुळे आम्ही असं करतो प्रत्येक वर्षी की कृष्णामाईची ओटी भरतो आणि तिला विनवणी करतो की आता तू शांत हो, पाऊस आता कमी होऊ दे. देवाला पण विनंती केली जाते जेणेकरून कोणालाही याचा जास्त त्रास होऊ नये. तर इथे बघू शकता या एक लेडी आहेत आणि छानपैकी देवीची ओटी भरतायत. वाव, एवढं मस्त मंजूळ झुळझुळ असा आवाज येतोय ना पाण्याचा, कान अगदी तृप्त होऊन जात आहेत. आणि इथे बघू शकता आईला आमच्या पाणी भयंकर आवडतं, इतकं आवडतं की काय बोलायला नको. सो इथं आता आम्ही शांतपणे अर्धा एक तास बसणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही इथे थोडासा वेळ स्पेंड केला, कारण तो आवाज पाण्याचा खूपच शांत वाटत होता. सो चला मग, आता असे भरपूर घाट आहेत वाईमध्ये आणि जेवढं दाखवू तुम्हाला तेवढं कमीच, कारण वाई ही खूप सौंदर्याने भरलेलं गाव आहे. दक्षिण काशी वाई म्हणून त्याला ओळखलं जातं, टेम्पल सिटी म्हटलं जातं. सो भरपूर मंदिरं, भरपूर घाट आणि असं सगळं वातावरण असतं वाईचं नेहमीच. तर हे आम्ही कव्हर केलं. आता आपण आमच्या घराच्या मागे काय कंडिशन आहे ते बघायला जाऊया, कारण घरातून आम्ही पटकन निघालो. आता किती वेळ लागेल किती नाही माहीत नव्हतं, त्यामुळे लवकर निघालो. सो घराच्या बाहेरचं शूटिंग तर घेतलेलंच नाही आहे. मिनी व्लॉगमध्ये ते दाखवलं मी थोडंसं, पण मिनी व्लॉगमध्ये जेवढं पाणी होतं तेवढं आज नाही आहे, आज थोडं वाढलं आहे. आपण ते सुद्धा बघूयात. तर घरी जाण्यापूर्वी आम्ही आलो आहे मोठ्या पुलावर, वाईतल्या मोठ्या पुलावर. तर हे असं पाणी वाढलंय बघा. आणि आत्ता आपण ज्या पुलावर जाणार आहोत, किंवा इतके दिवस मी जे म्हणते की आमचा पूल, तो हा पूल छोटासा जो इथून दिसतोय ना, हा पूल आहे आमच्या घराच्या मागे. आणि इथे बघू शकता केवढं पाणी वाढलेलं आहे. आणि आमचं घर, नको सांगायला बाई, सेफ्टी मेंटेन करूया जरा. एनिवेज, तुम्ही गेस करा कुठे असेल आमचं घर. आता मी काही डिटेलमध्ये सांगत नाही, जाऊ दे. तर हा आहे आमचा छोटा पूल आणि तिथे पाणी किती आहे, किती वाढले वगैरे ते आपण थोड्याच वेळात बघूयात. तर इकडची बाजू ही अशी दिसते आणि गणपती घाटाची बाजू आता बघूयात आपण पलीकडे जाऊन. तर हा आहे आमचा मोठा पूल आणि आता आपण आलोय पलीकडे. तर हे बघा, हे साठेमंगल कार्यालय आहे. इथे तुम्ही नाग मंदिर बघू शकत असाल, नागाचं मंदिर. आता नागपंचमीच्या वेळी इथे भरपूर गर्दी होणार. इथे खूप छान खेळ वगैरे खेळले जातात, खूप लेडीज येतात आणि छान सेलिब्रेट करतात नागपंचमी. आणि गणपती मंदिर इथून दिसत नाही, आपण थोडं पुढून बघूया. ओके, तर इथून छान दिसतंय बघा. अगदी इकडे गणपती मंदिर आहे, इकडे वेगवेगळी शंकराची मंदिरं आहेत आणि भरपूर म्हणजे अशी मंदिरच तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील. आणि ते बघण्यासाठी सुद्धा भरपूर लोक इथं पुलावरती आलेले आहेत. खूप रील्स आणि खूप फोटोज कालपासून व्हायरल होत आहेत वाईच्या सगळ्या पेजेसवरती.
तर आता मुलांची शाळा सुटलेली आहे. कुठल्या शाळेत आहेस तू? ऑफकोर्स मला माहिती आहे युनिफॉर्म वरून, पण सगळ्यांना कळावं म्हणून मी विचारलं. काय बघायला थांबलायस? पाणी बघायला थांबलाय. बर, जास्त स्टंट वगैरे करायचे नाही का? लगेच जायचं घरी. हा, ओके बाय. तर ॲक्च्युली तो जो मुलगा आहे ना, तो म्हणजे तो मला ओळखतो. आम्ही ज्यांच्या घरी चकलीचा व्हिडिओ बनवला होता आमच्या मेन चॅनलसाठी, त्यांचा मुलगा आहे तो. आणि मला माहीतच नाही, मी त्याला ओळखलंच नाही. त्याने नंतर सांगितलं, अगं तो आमच्या घरी आली होतीस वगैरे. सो हॅलो, तुझ्यासाठी खास. सॉरी मी तुला ओळखलं नाही. चला मग आता आम्ही घरी आलोय आमच्या, आणि आता इथलं बघूयात दृश्य कसं आहे. ओके, तर हा तो पूल आहे जो मी तुम्हाला मोठ्या पुलावरून दाखवत होते. आता मला वाटतं या पुलावरून मोठा पूल पण दाखवते, म्हणजे कळेल तुम्हाला. तर एकच मिनटं, मी जास्त पुढे जाणार नाही आहे कारण पाणी भरपूर वाढलं आहे आता. सो हां, तर हा तो मोठा पूल. तर या मोठ्या पुलावरून आपण हा पूल बघितला, आणि आता इथून मी तुम्हाला मोठा पूल दाखवते. तर मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथे नागोबा वगैरे होता, मोठा दगड उभा, आणि हे मंदिर. तर बघू शकता आता मंदिरावरून पाणी चाललंय. तो नागोबा म्हणजे जो दगड आहे तो पूर्णपणे बुडलेला आहे. आणि ही सगळी शंकराची मंदिरं आहेत आमच्या घाटावरची. तर या सगळ्या मंदिरांना आता वेढा पडलेला आहे. आणि इकडे बघू शकता पाण्याचा लोटच लोट वाहतोय. तर जसं की मी मिनी ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की हा पूल सेफ आहे, जास्त काही इथे धोका नाही आहे. त्यामुळे रहदारी बघू शकता अजून चालू आहे. सगळे लोक ये जा करतात, वर्दळ सुरू आहे. शाळेची मुलं सुटली की इथूनच जातात येतात, त्यामुळे काही काळजी करू नका. आम्हाला माहिती आहे की आता सध्या लोक किती विचित्र वागत आहेत, किती अपघात होत आहेत, किती लोकांनी प्राण गमावलेले आहेत धबधब्याच्या ठिकाणी नको त्या गोष्टी करताना, नियम न पाळल्यामुळे, फोटोज रील्ससाठी वगैरे. तर त्या टाईपचे इन्फ्लुएन्सर्स म्हणजे आम्ही नाही. उलट असं कोण करत असेल तर आम्ही ते थांबवण्याचा प्रयत्नच करू नेहमी. आणि आमची आई एवढी स्ट्रिक्ट आहे की अक्षरशः या पुलावरून काल पाणी वाढायला लागलं होतं, तर शाळेची मुलं गर्दी करत होती, तर त्यांना हाकलायला ती स्वतः गेली होती. आणि इतकी अलर्ट असते ती स्वतःच. त्यामुळे तिनं आम्हाला खूप छान पद्धतीनं घडवलंय. त्यामुळे आम्ही असले स्टंट आणि नको त्या गोष्टी कधीच करत नाही. उलट कोण करत असेल तर त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न करतो. आणि सगळ्यात पुढे हे थांबवण्यासाठी आमची आई असते. त्यामुळे प्लीज विश्वास ठेवा, आम्ही अशा कुठल्याही फालतू गोष्टी करायला कधीच जात नाही. आणि अजून एक गोष्ट, नदीला पाणी भरपूर वाढत आहे. तर देवाला हीच प्रार्थना की आता बस झालं, पाऊस आता थोडा कंट्रोलमध्ये आलाच पाहिजे, नदीचं पाणी लवकर कमी झालं पाहिजे, पूर ओसरला पाहिजे. कारण या नदीच्या पाण्यामुळे डेफिनेटली वाई सातारला अजिबात त्रास होत नाही, पण पुढे जाऊन कराड, सांगली, कोल्हापूर या भागाला खूप त्रास होतो आणि खूप जास्त नुकसान होतं त्यांचं. आम्ही बातम्यांमध्ये पण बघत असतोच. आणि कसं असतं, ॲक्च्युली आमच्या इकडे पण पूर काय येतो, महाबळेश्वर पाचगणीला जास्त पाऊस झाला की इकडे पूर येतो. आणि महाबळेश्वर पाचगणीच्या पावसामुळे सुद्धा सावित्री नदीला वगैरे पूर येतो. आणि मग तिकडे महाड, पोलादपूर यांचे सुद्धा खूप वांदे होतात. आणि हे दरवर्षीचंच आहे. सो मला असं वाटतं की हे दृश्य आम्हाला बघायला छान वाटत असेल. इथे रील्स वगैरे व्हायरल होत असतील, फोटोज वगैरे व्हायरल होत असतील, खूप छान छान हे बघायला दिसत असेल, तर याचे परिणाम खूप लोकांना भोगावे लागतात. त्यामुळे बस एवढीच इच्छा आहे माझी की आता लवकरात लवकर हा पूर कमी व्हावा. तर हे सगळं दृश्य पूर आल्यानंतर पावसाळ्यामध्ये आमची वाई कशी दिसते, हे घाट कसे दिसतात, हे सगळं तुमच्यासोबत आज मी शेअर केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा. आणि असेच आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल आयकॉन असतं, ते क्लिक करायचं आणि ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर बघता येतो. ठीक आहे, तर हा होता आजचा व्हिडिओ. भेटूयात मग नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही सगळे आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. सो वी आर वंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक. बाय बाय, स्टे हॅपी.